यामध्ये कुरुंदाचा दगड आणि ब्लॅक दगड असे 2 दगडामध्ये याच्यामध्ये 9 प्रकारच्या वस्तू असतात. याच्यामध्ये तुम्हाला तुळशी वृंदावन मिळेल, दिवा आहे, जात आहे, चूल आहे, पोळपाट लाटणं आहे, खलबत्ता, चौरंग, ही रांगोळी काढायची पाटी आहे आणि पाटावर वंटा आहे. आता एक खलबत्त्यामध्ये तीन प्रकारचे 3 साईज मध्ये उपलब्ध आहे आपल्याकडे. याला टोपी आकाराचा खलबत्ता म्हणतात. या डायनिंग टेबल म्हणतात. पूर्ण दगडाचं प्रॉपर एकाच दगडामध्ये केलं. याला कुठे जॉईनिंग वगैरे काही नाहीये. अच्छा, सुंदर असे त्याला बाजूने चेअर पण आहेत एकदम. हा लहान दिवा आहे. हा नवरात्री स्पेशल दिवा म्हणता येईल याला. याच्यामध्ये पावशेर तेल बसतं. हा दोन दिवस अखंड जळतो. अच्छा, म्हणजे अखंड दिवा. आपला आता नवरात्र आलेला आहे त्यासाठी फार सुंदर असा दिव्याचा प्रकार तुम्ही पाहू शकता. वात असे इथं घालण्यासाठी आणि पावशेर तेल यात बसू शकतं. एकदम बेस्ट कोरीव काम केलेलं आहे दगडावर. खूप सुंदर. ही अशी जोडी मिळते. ही साधारण 3 इंच आहे. दरवाजाच्या दोन्ही साईडने लावू शकतात किंवा तुळशी वृंदावन मध्ये वगैरे लावू शकतात. अच्छा, याची काय देवघर सेट आहे पूर्ण 4 वस्तूंचा. अच्छा, देवघर सेटच आहे का? हा, त्याच्यामध्ये हळदी कुंकाचा करंडा आहे, अगरबत्ती स्टँड, गंधगोळी आणि एक दिवा येतो. अच्छा, याची प्राइस काय? मार्बल मध्ये सुंदर मस्त पाहू शकता तुम्ही. मार्बल मध्ये लग्नाच्या वेळेस हळद वगैरे देतो ना, त्याच्यामध्ये काही जणांना पूजेसाठी लागतं. त्याच्यामुळे हे 7 इंचाचं एक बनवले आपण. हे बाहू वगैरे गव्हाचं पीठ होतं. अच्छा, हा. बाकी सगळी भरड वगैरे सगळे पीठ होतात याच्यामध्ये. 16 बाय 10 इंचाचं जात आहे. साईज पण आहे. हे रेग्युलर यूज साठी वापरतात. याच्यामध्ये सगळ्या प्रकारची भरड होते आणि ज्वारी बाजरीचं पीठ सुद्धा दळता येतं. अच्छा, होतं याच्यावर पण दळण करता येतं आपल्याला. अच्छा, हे 12 इंचाचे साधारण 1 फुटाचं जात. मध्ये ना 2 व्हरायटी येतात. एक 16 इंची आणि एक 12 इंची आहे. अच्छा, काळ्या पाषाणमध्ये येतात हे? हो, काळ्या पाषाण आणि लाल पाषाण दोन प्रकारचे मिळतील. अच्छा, मध्ये वगैरे अशी लावलेली असायची. आता लोक लावतात. याला पण भरपूर डिमांड आहे आता नवरात्रीला वगैरे. त्याच्यामध्ये साधारण 7 दिव्यांची ही येते. याची त्याला देवळी म्हणतात किंवा मिनी घर म्हणतात. हे तुम्ही नक्षीकाम पण बघा, एकदम ऍक्रेलिक डिझाईन केलेली आहे पूर्ण ह्या दगडावर. पूर्ण काळ्या पाषाण मध्ये येते ना ही? अच्छा, आणि 1 पीस मध्ये आहे वाटतं ना? हे 1 पीस मध्ये आहे ना? खूप सुंदर. नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. स्पेशल म्हणजे पारंपरिक असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की ज्यात तुम्हाला सर्व आपल्या ज्या पारंपरिक वस्तू आहेत त्या पाहायला मिळणार आहेत. दगडाचं जातं, पाटावर वंटा, दगडी दिवे, दगडापासून बनवलेल्या आपल्या दैनंदिन जीवनात ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व वस्तू आज स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी आपल्यासोबत व्हिडिओमध्ये आहेत वृषाली ताई. ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि आपला हा इथला ऍड्रेस सांगा. नमस्कार, मी वृषाली दिगंबर गायकवाड. माझा पत्ता आहे साई सिटी चौक, आंबेगाव पठार, कात्रज, पुणे इथून बोलते. तर यांच्याकडील आज आपण सर्व दगडापासून बनवलेल्या वस्तू पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आपण भातुकलीचा सेट एकदम सुंदर असा आहे त्याच्यापासून सुरुवात करूया. ताई काय सांगाल भातुकलीच्या सेट बद्दल? माझ्याकडे हा 9 वस्तूंचा सेट येतो एक. यामध्ये कुरुंदाचा दगड आणि ब्लॅक दगड असे 2 दगडामध्ये. याच्यामध्ये 9 प्रकारच्या वस्तू असतात. याच्यामध्ये तुम्हाला तुळशी वृंदावन मिळेल, दिवा आहे, जात आहे, चूल आहे, पोळपाट लाटणं आहे, खलबत्ता, चौरंग, ही रांगोळी काढायची पाटी आहे आणि पाटावर वंटा आहे. अशा हे दोन्ही 9 वस्तू 2 दगडात, कुरुंदामध्ये पण आणि अगदी काळा पाषाण आहे का? काळा पाषाणाचा दगड आहे. तर दोन्ही दगडामध्ये तो तुम्हाला भेटला जाईल. आणि ह्या सर्व वस्तू सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला ऑनलाईन तुम्हाला घर बसल्या मागवता येणार आहे. तर प्राइस काय आहे यांची? याची 2200 रुपये कुरिअर चार्जेस आहे आणि याची 2000 रुपये कुरिअर चार्जेस आहे. याचा उपयोग जास्त करून तुम्हाला लग्न समारंभामध्ये डेकोरेशनसाठी, डेकोरेशनसाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी. अच्छा, आणि लोक आवर्जून अगदी आपल्याला घेतातच. म्हणजे घरात हल्ली आपल्या मुलांना वस्तू माहिती व्हाव्यात म्हणून त्यासाठी पण शोकेस मध्ये ठेवण्यासाठी पण घेतात. त्यानंतर खलबत्ता वगैरे आहे यांच्याकडं. आता एक खलबत्त्यामध्ये 3 प्रकारचे 3 साईज मध्ये उपलब्ध आहे आपल्याकडे. याला टोपी आकाराचा खलबत्ता म्हणतात. याचा जास्त करून वाटण्यासाठी उपयोग होतो, शेंगदाण्याची चटणी वगैरे करण्यासाठी. हा साधारण 10 बाय 6 इंचाचा आहे. हा तुम्हाला 1500 मध्ये फ्री शिपिंग मध्ये मिळेल. अच्छा, आणि हा आहे 6 इंचाचा, 6 बाय 4 इंच गोल खलबत्ता.
याच्यामध्ये साधारण 4 माणसांचं होऊ शकतं वाटण वगैरे. हा 1200 ला पडतो तुम्हाला फ्री शिपिंग मध्ये. आणि हा रेग्युलर यूज साठी 4 इंचाचा खलबत्ता. याच्यामध्ये तुम्ही डेलीचं मिरची, ठेचा, लसूण, अद्रक वाटू शकता. अच्छा, आपण या सर्व वस्तू फक्त महाराष्ट्रातच पाठवतो की महाराष्ट्र बाहेर पण पाठवतो? पूर्ण भारतभर आपली सेवा आहे. कारण मध्ये एक कमेंट आली होती राजस्थानवरनं, त्या मॅडमला खलबत्ता हवा होता, त्यासाठी विचारून घेतलं तुम्हाला की बाहेर पाठवता की महाराष्ट्राच्या बाहेर पण पाठवता तुम्ही ना? पूर्ण भारतभर आपली 25% ऍडव्हान्स पेमेंट आहे, 75% तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी करू शकता. कॅश ऑन डिलिव्हरी पण आहे. ओके. शोपीस आहे, याला डायनिंग टेबल म्हणतात. पूर्ण दगडाचं प्रॉपर एकाच दगडामध्ये केलंय, याला कुठे जॉईनिंग वगैरे काही नाहीये. अच्छा, आणि सुंदर अशा त्याला बाजूने चेअर पण आहेत, एकदम छान शोकेस मध्ये ठेवण्यासाठी किंवा डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठी पण बेस्ट आहे, मस्त एकदम. त्यानंतर हे दगडी दिवे पण आहेत त्यांच्याकडे ना? दगडी दिव्यांचं काय मॅडम? हे दगडी दिवे आता म्हणजे हा सगळ्यात मोठा जम्बो दिवा म्हणता येईल. त्याच्यामध्ये साधारण अर्धा लिटर तेल बसतं. हा तुम्हाला देवळात किंवा एखाद्या बंगल्याच्या ठिकाणी, मोठ्या देवघरामध्ये वगैरे वापरण्यात येतो. आणि हा लहान दिवा आहे, हा नवरात्री स्पेशल दिवा म्हणता येईल याला. याच्यामध्ये पावशेर तेल बसतं. हा दोन दिवस अखंड जळतो. अच्छा, म्हणजे अखंड दिवा. आपला आता नवरात्र आलेला आहे त्यासाठी फार सुंदर असा दिव्याचा प्रकार तुम्ही पाहू शकता. वात असे इथं घालण्यासाठी आणि पावशेर तेल यात बसू शकतं. एकदम बेस्ट कोरीव काम केलेलं आहे दगडावर. खूप सुंदर अशा सर्व वस्तू आहेत. त्यानंतर इथं हे हळदी कुंकाचं पण दिव्यामध्ये अजून 4 प्रकार अजून आहेत. हा नवीन डिझाईनचा पिंडीच्या आकाराचा दिवा. आणि हा एक खोलगट दिवा आहे, सेम ह्या साईज मध्ये 4 इंच दिवा आहे. अच्छा, याची किंमत 550 रुपये. आणि ही पण त्यांची जोडी येते दोन्ही. अच्छा, जोडी आहे ही अशी जोडी मिळते. ही साधारण 3 इंच आहे. दरवाजाच्या दोन्ही साईडने लावू शकतात किंवा दिवशी वृंदावन मध्ये वगैरे लावू शकतात. अच्छा, याची काय प्राइस जाते? 600 रुपये किंमत आहे जोडी. जोडी. अच्छा. त्यानंतर त्यांच्याकडे हळदी कुंकाचा करंडा, अगदी अगरबत्ती स्टँड, हे छोटासा दिवा पण विकण्यासाठी येते ना? दिवाच आहे ना हा? हो, हा या सेट मध्ये मिळतो. हळदी कुंकाच्या सेट सोबत भेटतो? नाही, हा देवघर सेट आहे पूर्ण 4 वस्तूंचा. अच्छा, देवघर सेटच आहे का? त्याच्यामध्ये हळदी कुंकाचा करंडा आहे, अगरबत्ती स्टँड, गंधगोळी आणि एक दिवा येतो. अच्छा, याची प्राइस काय जाते? त्याची 1800 रुपये मिळते फ्री डिलिव्हरी मध्ये. अच्छा, 1800 रुपयात हे 4 वस्तू तुम्हाला भेटतील. तुम्ही सेपरेट घ्यायचा असेल तर हा करंडा तुम्हाला 1000 रुपयाला जाईल. अच्छा, आणि बाकी ह्या सिंगल वस्तू 250 रुपयाला कुरिअर चार्जेस. कुरिअर चार्जेस. छान, मस्त, खूप सुंदर सर्व वस्तू आहेत. त्यानंतर तिकडे भांडी पण आहेत. ती कसली भांडी आहेत? हे आता नवीन आले, हे दही लावण्याचे भांडे. दगडाचं आहे? हो, याच्यात 700 मिली दही लावता येतं. अच्छा, याचा दगड कुठला येतो? हा मार्बल. मार्बल मध्ये सुंदर, मस्त पाहू शकता तुम्ही मार्बल मध्ये. 750 मिली दही लावता येतं आपल्याला. याची किंमत साधारण 1500 रुपये. 1500 रुपये. आणि याच्यामध्ये 500 मिली दही लावता येतं. हा प्रॉपर दगडाचा आहे. अच्छा, कुठल्या काळ्या पाषाणचा आहे का? अच्छा, छान आहे, मस्त. याची प्राइस काय जाते? हा 1000 रुपयाला जातो तुम्हाला. अच्छा, 1000 रुपये. त्यानंतर पूजेसाठी तुम्हाला अशी छोटी छोटी जाती पण पाहायला मिळतील. तुम्ही म्हणजे लग्नाच्या वेळेस हळद वगैरे दळतो ना, त्याच्यामध्ये काही जणांना पूजेसाठी लागतं. अच्छा, त्याच्यामुळे हे 7 इंचाचं एक बनवले आपण. हे 1200 प्लस 400 रुपये शिपिंग मध्ये जातं. अच्छा, आणि हे 9 इंचाचं आहे. हे तुम्हाला 1500 प्लस 400 रुपये शिपिंग मध्ये जातं. अच्छा, त्यानंतर त्याला म्हणजे खाली हे पण आहे बघा, तुम्ही पाहू शकता. याला नाही ना, हे प्लेन आहे ना? हो. अच्छा, हे जातं, तुम्ही पाहू शकता. त्याला असं ग्रिप आहे, म्हणजे खालनं पकडण्यासाठी हात चेंबू नये म्हणून. स्टँड टाईप आहे आणि सुंदर आहे, मस्त. याची प्राइस काय म्हटले मॅडम? याची 1500 प्लस 400. अच्छा, आणि कुठल्या जात्याचे येतं, म्हणजे कुठल्या दगडाचे येतं? सॉरी, काळ्या पाषाणचे. म्हणजे ह्या सर्व वस्तू काळ्या पाषाणच्याच आहेत बऱ्यापैकी. प्रॉपर खालीतलं. अच्छा, आणि ह्या सर्व तुम्हाला कुरिअरनी भेटणार आहेत. तर इथं जात्याचे सुद्धा 2 प्रकार, आपल्याला 2 प्रकारचे दगडी पाहायला मिळत आहेत. तर मॅडम काय सांगाल ह्या जात्यांबद्दल? हे सगळ्यात मोठं जात आहे 16 इंची. याच्यामध्ये जास्त करून गव्हाचं पीठ होतं. अच्छा, बाकी सगळी भरड वगैरे सगळे पीठ होतात याच्यामध्ये. 16 बाय 10 इंचाचं जात आहे.
याची किंमत तुम्हाला 4,000 प्लस 1,000 रुपये शिपिंग आहे. अच्छा. आणि हे लाल कुरुंदाचं जात, हे लाल कुरुंदाचं जात आहे, लाल दगडाचं. हा राजस्थानी दगड म्हणतात त्याला. याची किंमत 5,000 प्लस 1,000 रुपये शिपिंग आहे. अच्छा, म्हणजे कुरुंदाचं जातं महाग असतं थोडस आपल्या ह्या दगडी पाषाणापेक्षा. हे महाग भेटतं. अच्छा, छान मस्त. आणि त्यावर असं सुबक डिझाईन आहे सर्व जात्यांवर. तुम्ही जवळून तुम्हाला दिसत असेल तर एकदम सर्व जात्यांवर अशी छान डिझायनेबल जाती पाहायला मिळतील. हे तोंडाचा आकार पण मोठा आहे असा एकदम. आणि 3 ठिकाणावरून त्याला हे ना दाणे जायला जागा. तिथं खुंटी येते आणि धान्य साईडने जातं ना. सुंदर. आणि इथं पण असं स्पेशली खुंट्यासाठी असं इथं पण जागा दिलेली आहे. आणि त्यातलीच ही छोटी साईज पण आहे. हे रेग्युलर यूज साठी वापरतात. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे भरड होते आणि ज्वारी बाजरीचं पीठ सुद्धा दळता येतं. अच्छा, होतं याच्यावर पण दळण करता येतं आपल्याला. अच्छा. हे 12 इंचाचे साधारण 1 फुटाचं जात आहे. हे तुम्हाला आहे ना 2,500 ला भेटतं. प्लस 500 रुपये खर्च येतो याला. अच्छा, शिपिंग चार्ज. ओके. आणि हे 3,000 प्लस 500 ला मिळतं. हे पण 12 इंचाचं कुरुंदाच्या जात्याचं म्हणजे कुरुंदाच्या दगडाचं जे जात आहे हे त्याची प्राइस 3,000 आहे. आणि प्लस तुम्हाला 500 रुपये शिपिंग चार्ज आहे. सुंदर असं रेखीव काम केलेलं आहे पूर्ण जात्यावर. आणि हे पाहू शकता तुम्ही इथं ग्रिपिंग त्याला धरण्यासाठी हात चेंबू नये म्हणून असं छान सुंदर असं खालनं हे केलेलं आहे. त्याचं स्ट्रक्चर पण छान आहे मस्त. प्रत्येक जात्याचं पाहू शकता इव्हन की तुम्ही सुंदर असं. आणि पाटे पण आहे त्यांच्याकडे सुंदर सुंदर. ते पण 2 दगडाचे आहेत अगदी. पाट्यामध्ये ना 2 व्हरायटी येतात. एक 16 इंची आणि एक 12 इंची आहे. अच्छा, काळ्या पाषाणमध्ये येतात हे. हो, काळ्या पाषाण आणि लाल पाषाण दोन प्रकारचे मिळतील. अच्छा. आपला काळा पाषाण जास्त करून महाराष्ट्रामध्ये यूज होतो. हा 16 इंची पाट आहे. याची उंची साधारण 16 इंच आणि लांबी 10 इंच आहे. याच्यामध्ये ग्रिप व्यवस्थित दिले मसाला वाटण्यासाठी. अच्छा. आणि खाचे पण त्याला एकदम व्यवस्थित केलेले आहेत आहे ना, सहज व्हावेत म्हणून. दोन्ही यांना खाचे खूप छान आहेत. म्हणजे तुमचा मसाला जो आहे तो सहज वाटला जावा त्यासाठी ते खाचे केलेले असावेत नाही. अच्छा. याची किंमत तुम्हाला जाईल 2,500 प्लस 500 रुपये शिपिंग. म्हणजे 3,000 ला पोच मिळेल. अच्छा, घरपोच मिळेल तुम्हाला. आणि हा लाल दगडाचा जातो तुम्हाला 3,000 प्लस 500 मध्ये 3,500 ला पोच मिळतो. अच्छा. 16 बाय 10 मीटरचा पाटा कुरुंदाच्या दगडाचा. आणि हे लहान 12 इंचाचे 1 फुटाचे. ते काळ्या दगडाचा आहे तो 1,500 प्लस 500 रुपये. आणि लाल दगडाचा आहे तो 2,000 प्लस 500 रुपये शिपिंग. 3,000 ला पोच मिळेल. आणि याला पण खाली अशी ब्रिक दिली उचलायला वगैरे. अच्छा, हळवा हेवी आहे ना फार. हा दाखवूयात आपण. ह्या जात्याला पाहू शकता तुम्ही एकदम छान. आपण याच्यावर जरी घेऊन काय म्हणतात त्याला किचन वाट्यावर जरी आपण ठेवला तरी असा पुढे सरकणार नाही. असा एकदम छान मस्त त्याला ग्रिप दिलेली आहे खालची. आतापर्यंत आपण जाते पाटावर वंटा ह्या छोट्या छोट्या थोड्याशा वस्तू पाहिल्या. तर आता त्याच्यापेक्षा युनिक अशा तुम्हाला वस्तू पाहायला मिळणार आहे. आणि त्यात सर्वप्रथम म्हणजे ही दीपमाळ. दीपमाळ म्हणजे 7 दिव्यांची आहे ना ही. तर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ही पूर्वी म्हणजे किल्ल्यांमध्ये वगैरे अशी लावलेली असायची. आता लोक लावतात. याला पण भरपूर डिमांड आहे आता नवरात्रीला वगैरे. त्याच्यामध्ये साधारण 7 दिव्यांची ही येते. याची उंची 14 इंच आहे. अच्छा. आणि वजन तसं बघायला गेलं तर 14 किलोच्या पुढे जातं. 14 किलोच्या पुढे. अच्छा. आणि हे 2 पार्ट मध्ये आहे ना, वरचा हा पार्ट सेपरेट आहे. हे 7 दिव्यांचा एक खांब वेगळा आहे पडतो. आणि हे खालचं बेस वेगळा आहे. सुंदर अशी दीपमाळ आहे 7 दिव्यांची. तुम्ही म्हणजे सर्व बाजूनी पाहू शकता दिवे लावलेले. खूप सुंदर अशी ही दीपमाळ आहे. आणि प्राइस काय आहे मॅडम याची? याची 4,000 रुपये किंमत आहे. आणि जर शिपिंग पाहिजे नसेल तर 1,000 रुपये त्याचे एक्स्ट्रा लागते. अच्छा. तुम्ही जर इथं आले तुम्हाला तर कॅश ऑन डिलिव्हरी अगदी जागेवर आले तर तुम्हाला ही 4,000 रुपयात भेटणार आहे. प्लस तुम्हाला बाहेर मागवायची असेल तर तुम्हाला 1,000 रुपये शिपिंग चार्ज द्यावे लागतील. त्याचप्रमाणे हो ना. हो, दिवाळीत लावलं आपल्या घरात असं दिवाळीत पण नाही पण एरवी पण अशा कुठल्याही कोपऱ्यात आपण लावलं कुठल्या टेबलवर ठेवलं तर फार सुंदर अप्रतिम असं घर दिसणार आहे आपल्या ह्या दीपमाळ्यामुळे. आणि खूप सुंदर असं आपल्याकडे अजून देवळी पण आहे इथं.
याला देवळी म्हणतात किंवा मिनी घर म्हणतात. हे अच्छा. तुम्ही ऑफिसमध्ये देवघर म्हणून वापरू शकतात. भिंतीवरती पण फिट करता येते. याच्यामध्ये एक मूर्ती आणि दिवा ठेवायला पण जागा आहे. आणि वरतून इथून लाईटीची वायर घालायला बल्ब आतमध्ये टाकू शकता. म्हणजे छोटासा बल्ब पण सोडू शकतो आपण त्यात. इतकं सुंदर आहे अगदी ते काम केलेलं. आणि त्यावर हे पण ह्या एक जाती म्हणजे दगडाचं पण आहे, पाहू शकता तुम्ही. कुरुंदाच्या दगडाचं पण आणि हे पण लाल दगड आणि काळा दगड दोन्ही दगडामध्ये मिळते. अच्छा, त्याची प्राइस काय जाते? याची 3000 प्लस 500 रुपये आणि याची 2000 प्लस 500 रुपये शिपिंग. अच्छा, वाव, किती सुंदर. आणि त्यावरचं नक्षीकाम पण बघा, एकदम ऍक्रेलिक डिझाईन केलेली आहे पूर्ण ह्या दगडावर. खूप सुंदर असं. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या टेबलवर जर स्वतःचं ऑफिस असेल तर तिथं साईडला पण ठेवू शकता. इतकं सुंदर. ज्यांना खरंच देवाचं वेड आहे त्यांच्यासाठी सुंदर असं आहे हे घर. छोटीशी अगदी तुम्ही लाईट बल्ब छोटा सोडू शकता त्यात. आणि मस्त आहे सर्व. एकूण सर्व वस्तू अगदी छान आहेत. दीपमाळ तर मला खूपच आवडली. खूप मस्त आहे दीपमाळ. नक्की विचार करा. ज्यांना कुणाला हौस असेल घ्यायची तर त्यांनी नक्की घ्या. आणि तुळशी वृंदावन पण पाहू शकता तुम्ही. फार सुंदर अप्रतिम असं त्यांच्याकडे तुळशी वृंदावन आहे. ते किती याच्यापर्यंत, म्हणजे किती इंच वगैरे आहे ते साधारण? 16 बाय 10 इंचाचे. अच्छा. वजनाला भरपूर हेवी आहे. आणि याच्यामध्ये खाली म्हणजे खूप मोठा खड्डा दिला जेणेकरून पूर्ण माती भरून आपण तुळस लावू शकतो त्यात. मुळं भरपूर पसरतात. साधारण याच्यामध्ये तुळशीचं रोप खूप मोठं होतं, म्हणजे 3 फुटापर्यंत वाढू शकतं. अच्छा. बाल्कनीमध्ये वगैरे ठेवायला खूप उपयुक्त अशी तुळस. खूप सुंदर. आणि समोरून आपण दिवा लावू शकतो, पाहू शकता तुम्ही दिवा. आणि याचं तुळशीचं ओव्हरऑल स्ट्रक्चर बघा, फार सुंदर. किती सुंदर केलेलं आहे हे काम. सगळं नक्षीकाम, अगदी कोरीव काम यांच्याकडं केलेलं आहे. आणि पूर्ण काळ्या पाषाणमध्ये येते नाही? अच्छा. आणि वन पीस मध्ये आहे वाटतं ना? हे वन पीस मध्ये आहे ना? खूप सुंदर, मस्त. पूर्ण ओव्हरऑल स्ट्रक्चर तुम्ही तुळशीचं पाहू शकता. एकदम सुंदर असं तुळशी वृंदावन तुम्हाला कुठं भेटणारच नाही. एवढी सुंदर अशी तुळशी वृंदावन यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि यांची प्राइस काय जाते? याची 8000 रुपये किंमत आहे. आणि जर तुम्हाला कुरिअरने पाहिजे असेल तर त्याचे 2000 रुपये एक्स्ट्रा लागतील. अच्छा. जसं तुम्ही जिथं राहता म्हणजे जवळपास असेल तर थोडेसे कमी पण चार्जेस लागतील. आणि लांब असेल तर जसं डिस्टन्स असेल त्याप्रमाणे तुम्हाला हे चार्जेस लागणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार सुंदर सुंदर पारंपरिक अशा वस्तू पाहिलेल्या आहेत. कुरुंदाच्या जाती दगडाच्या आणि काळ्या पाषाणच्या दगडाच्या. खूप सुंदर अशा सर्व ओव्हरऑल वस्तू आहेत ह्या. आणि सर्वात महत्वाची म्हणजे गोष्ट, तुम्हाला ह्या घर बसल्या ऑनलाईन मागवता येणार आहे. अगदी COD पण आहे, म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा आहे. फक्त तुम्हाला 25% अगोदर पे करावे लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला हे जे तुमच्याकडे वस्तू पोच झाल्यानंतर बाकीचे 75% अमाऊंट पे करावी लागणार आहे. फार सुंदर अशी फॅसिलिटी आहे. या संधीचा तुम्ही नक्की लाभ घ्या. खूप छान छान वस्तू नक्की मागू शकतात. शक्यतो तुळशी वृंदावनासाठी खूप महिलांची इच्छा असते की असं तुळशी वृंदावन आपल्या घरी असावं. तर फार सुंदर बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही नक्की मागू शकता. प्रत्येक वस्तूच्या किमती आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून अजून याबद्दल काही विचारायचं असेल तर विचारू शकता. ऑर्डर करायची असेल तर त्या नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद.